तर आता सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही हे ब्लाऊज बघा, पूर्ण मुंड्यामध्ये जे आहे ब्लाऊज आहे पूर्ण बिघडलेला आहे आणि हातामध्ये सुद्धा आपले जे ब्लाऊज आहे तर ते थोडंसं असं लूज आहे आणि जे शोल्डर आहे तर ते सुद्धा थोडंसं खाली आल्यासारखं आपल्याला इथं दिसतंय। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे ब्लाऊज जे आहे पूर्ण बिघडलेलं व्यवस्थित रिपेअर करणार आहोत। तर आता सगळ्यात आधी मी तर जी स्लीव्ज आहे तर ती काढून घेतलेली आहे, जी आपली टीप आहे तर ती पूर्ण मी उसवून घेतलेली आहे। आता त्यानंतर आपण काय करायचं आहे इथं बघू शकता की आता ही स्लीव्ज आहे जी मी पूर्ण या ब्लाऊजची काढून घेतलेली आहे आणि अगदी सिंपल ब्लाऊज आहे, साधं ब्लाऊज आहे, जुनं ब्लाऊज आहे। तर तुमच्या ब्लाऊजला असा जर प्रॉब्लेम आला तर तो तुम्हाला व्यवस्थित करता यावा। अगदी सिंपल ट्रिक आहे, आपल्याला जास्त काही यामध्ये करायला लागत नाही। जर तुम्हाला नेहमी असं बॅक साईडला जर मुंड्यामध्ये फुगा येत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या ब्लाऊजला स्लीव्ज लावायच्या अगोदरच हे काय करायचं आहे, तर मी तर शोल्डर जे आहे थोडंसं खाली येत होतं तर त्यामुळे मी वरून शोल्डरपासून इथं जे आपलं मार्किंग आहे तर ते घेतलेलं आहे। पण जर तुमचं शोल्डर अगदी व्यवस्थित असेल तर फक्त तुम्ही मुंड्यामधून इथं जो गोल आकार मी इथं घेतलेला आहे तर आता हा जो फुगा आहे तर तो जास्त दिसत होता, तुम्ही बघितला असेल मगाशी व्हिडिओमध्ये, त्यामुळे मी इथं 1.5 इंच तरी एक्स्ट्रा घेतलेला आहे बॅक साईडला। आणि फ्रंटला इथं बघू शकता की फ्रंटला सुद्धा आपण असं फिटिंगच्या साईडला अर्धा इंच घेतलेला आहे फ्रंटला आणि बॅक साईडला आपण जास्त घेतलेला आहे, कारण बॅक साईडला जो फुगा आहे तर तो जास्त वाटत होता। तर त्यामुळे मी असा शेप सगळ्यात आधी इथं दिलेला आहे। तर तुम्ही नवीन जर तुमचं एखादं ब्लाऊज शिवत असाल किंवा तुमच्या कस्टमरचं ब्लाऊज शिवत असाल आणि जर त्यांना नेहमी हा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काय करायचं आहे, ब्लाऊज शिवतानाच ही जी ट्रिक आहे, आता मी इथं मार्किंग केलेलं आहे मुंड्याला दोन्ही साईडला, तशा टाईप आपण इथं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग स्लीव्ज लावायचं आहे। आता या ब्लाऊजचा जो स्लीव्हचा शेप आहे तर तो पण थोडासा एक्स्ट्रा झाला होता, जो मी कट केलेला आहे, प्रॉपर स्लीव्हचा मी आकार दिलेला आहे इथं। आणि आता हा जो आपला मुंडा जास्त झाला होता तर तो सुद्धा मी असा मार्किंग करून घेतलेला आहे आणि जे आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे तर ते प्रॉपर असं अगदी व्यवस्थित आपण इथं कट करून घ्यायचं। तर बघा आता आपण हे असं पूर्ण कट करायचं आहे आणि जर तुमचं शोल्डर जर थोडंसं खाली येत असेल तर तुम्ही शोल्डर कट करायचं आहे। तर आता तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की ते शोल्डर होतं थोडंसं खाली येत होतं, तर त्यामुळे मी शोल्डरसुद्धा एक अर्धा इंचपेक्षा थोडंसं मी कमी इथं कट केलेलं आहे आणि आपल्या मुंड्यामध्ये इथं बघू शकता बॅकच्या आपण 1.5 इंच कट केलेला आहे, कारण जास्त फुगा जो आहे पाठीमागच्या साईडला दिसत होता, तर त्यामुळे मी 1.5 इंच केलेला आहे। जर तुमचं थोडासा वाटत असेल तर तुम्ही फक्त इथं अर्धा इंच सुद्धा करू शकता। तर आता आपण अशा टाईप आपण आपलं जे ब्लाऊज आहे मुंड्याला कट करून घ्यायचं। तर आपण इथं दोन्ही मुंडे कट केलेले आहेत, फ्रंट सुद्धा केलेला आहे आणि बॅक सुद्धा केलेला आहे, पण फ्रंटला जो आहे थोडासा कमी येत होता तर त्यामुळे मी अर्धा इंच घेतलेला आहे, पण बॅक साईडला मी ते जास्त घेतलेला आहे। तर आता नॉर्मली आपण जशी स्लीव्ज लावतो तशा टाईप आपण इथं स्लीव्ज लावून घ्यायची आहे। तर आता सेंटर मी दिलेला आहे स्लीव्जचा आणि आता आपण लावून घेणार आहोत इथं स्लीव्ज। तर फ्रेंड्स बघा, व्हिडिओ जो आहे खूप मोठा नाही, एकदम शॉर्ट व्हिडिओ आहे, पण इम्पॉर्टंट ज्या आपल्या टिप्स असतात ब्लाऊजमध्ये तर त्या आपल्या एकदम लक्षात येत नाहीत। तर तुम्ही आणि प्रत्येक वेळी लेडीजना जे आहे तर हा प्रॉब्लेम होतोच की पाठीमागच्या साईडला जो फुगा आहे तर तो येत असतो, कुणाच्या जास्त येतो कुणाच्या कमी येतो, पण हा जो प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉपर आपल्याला व्यवस्थित करता येतो। तर हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला जर असा प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला जे तुमचं ब्लाऊज आहे पाठीमागच्या साईडला जो फुगा येत होता तर तो व्यवस्थित झाला की नाही। तर आता आपण अशी व्यवस्थित स्लीव्ज लावून घ्यायची आहे आणि याचा जो फायनल लुक आहे तर तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे हे ब्लाऊज घातल्यानंतर। हे ज्यावेळी ब्लाऊज कंप्लीट होईल तर त्यानंतर सुद्धा मी ते तुम्हाला ब्लाऊज जे आहे दाखवणार आहे घातल्यानंतर की कसं व्यवस्थित बसलेलं आहे किंवा याचं फिटिंग जे आहे पाठीमागच्या साईडला कसं झालेलं आहे। तर आता आपण स्लीव्ज लावून घेतलेले आहे आणि जसं याचं फिटिंग होतं छाती आणि कमरेचं त्या टाईप आपणच इथं करून घ्यायचं आहे। तर स्लीव्जला मी थोडंसं इथं फिटिंग जे आहे तर ते एक्स्ट्रा केलेलं आहे, कारण मला जे ब्लाऊज त्यांनी घातलं होतं तर थोडंसं लूज वाटत होतं। तर आता या ब्लाऊजचा तुम्ही फायनल लुक बघू शकता की हे जे ब्लाऊज आहे आता परत घातल्यानंतर कसं रिपेअर केल्यानंतर हे कसं बसलेलं आहे। तर फ्रेंड्स तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।